नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेसमध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण अतिशय एक वेगळ्या कोर्सबद्दल माहिती पाहणार आहोत, जो थोडा क्रिएटिव्ह आहे, जो आहे BSc अंतर्गत येणारा BSc इन मल्टीमीडिया. हा कोर्स काय आहे, कोणत्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स चूज करायला पाहिजे किंवा कोणत्या विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स परफेक्ट आहे, हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी काय किंवा स्वतःचा व्यवसाय तुम्ही करू शकता का, याच्यामध्ये कोणता सिलेबस शिकवला जातो, याचे कॉलेजेस कोणते, कुणी निवडावा कुणी नाही निवडावा, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून त्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तर मित्रांनो, लेट्स बिगिन. तर मित्रांनो, सर्वप्रथम पाहूया की हा कोर्स काय आहे. तर बघा, हा कोर्स एक सर्जनशील कोर्स आहे, म्हणजे खूप क्रिएटिव्ह कोर्स आहे, जो तंत्रज्ञानावर आधारित आहे. याच्यामध्ये मेनली जर तुम्हाला इंटरेस्ट असेल व्हिडिओ एडिटिंगमध्ये किंवा डिजिटल आर्ट्समध्ये, किंवा तुम्हाला जर समजा व्हिडिओ प्रोडक्शन किंवा फोटो एडिट करणे या गोष्टींमध्ये जर इंटरेस्ट असेल, जसं ॲनिमेशन वगैरे याही गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड असतात, जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर या सर्व गोष्टींचा अभ्यास तुम्हाला या कोर्समध्ये शिकवला जातो. या कोर्सचा कालावधी मुख्यतः 3 वर्षाचा आहे आणि हा एक रेग्युलर बेसिसमध्ये अवेलेबल असलेला डिग्री स्तरावरील सायन्स अंतर्गत येणारा एक कोर्स आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम पाहूया की हा कोर्स नेमका कोणत्या विद्यार्थ्यांसाठी इलिजिबल ठरतो, म्हणजे याची मुख्यतः इलिजिबिलिटी काय आहे. तर बघा, या कोर्सला ऍडमिशन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुमची 12वी कंप्लीट असणं गरजेचं आहे. आता ज्यावेळेस आपण BSc अंतर्गत येणारे कोर्स पाहतो, तिथे आपल्याला एक पर्टिक्युलर इलिजिबिलिटी दिलेली असते की विद्यार्थ्यांचं बायोलॉजी असावं किंवा मॅथ असावं. तर असं या कोर्ससाठी कोणतीही जी आहे इलिजिबिलिटी नाहीये. जर तुम्ही सायन्समधून 12वी कंप्लीट केली असेल तरीही तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता, पण जर तुमचं कॉमर्स किंवा आर्ट्समधून जरी 12वी कंप्लीट झालेली असेल तरी तुम्ही या BSc इन मल्टीमीडिया या कोर्ससाठी ऍडमिशन घेऊ शकता. मिनिमम तुम्हाला 45 ते 50% गुण असणे आवश्यक आहे. जर तुम्ही SC ST OBC EWS या प्रवर्गातून येत असाल तर तरी 5 ते 10% तुम्हाला सूट दिली जाते. 12वीवरच याचं ऍडमिशन मिळतं, कारण हा डिग्री स्तरावरील कोर्स आहे. पण इलिजिबिलिटी एवढीच आहे की मिनिमम तुम्हाला 12वी मध्ये 45 ते 50% मार्क्स मिळालेले असावे. तर मित्रांनो, आता आपण याची ऍडमिशन प्रोसेस पाहूया. तर मित्रांनो, याची ऍडमिशन प्रोसेस खूप सोपी आहे. काही कॉलेजमध्ये तुम्हाला डायरेक्टली जे आहे तुमच्या 12वीच्या मार्क्सच्या बेसिसवर ऍडमिशन दिले जाते, त्याला डायरेक्ट ऍडमिशन म्हणलं जातं, किंवा तुम्ही कॅपराउंड थ्रू किंवा ऑनलाईन ऍडमिशन घेऊ शकता. तुमचे जे मार्क्स असतात त्यानुसार मेरिट सुद्धा ठरवलं जातं, त्या बेसिसवर तुम्हाला ऍडमिशन दिलं जातं. काही टॉपच्या संस्था असतात किंवा कॉलेजेस असतात, त्याच्यामध्ये ऍप्टिट्यूड टेस्ट घेतली जाते. त्या टेस्टमध्ये तुम्हाला पास व्हावे लागते किंवा तुम्हाला मिनिमम त्यांचे जे मार्क्स असतात ते अचीव्ह करावे लागतात. लाईक 100 पैकी 60 मार्क 70 मार्क जे असतात ते अचीव्ह करणे. फॉर एक्झाम्पल सांगत आहे मी, जर तुम्ही अचीव्ह केले तर तुमची सीट जी आहे ती कन्फर्म होते. तर तुम्हाला 2च पद्धती पाहायला भेटतात, की ऍप्टिट्यूड टेस्ट घेतली जाते जी कॉलेज स्तरावरची असते, किंवा तुम्ही डायरेक्ट ऍडमिशन घेऊ शकता. या दोन्ही प्रोसेस ज्या आहेत त्या हायब्रिड मोडमध्ये अवेलेबल असतात. तुम्ही ऑनलाईन ॲज वेल एज ऑफलाईन पद्धतीने हे पूर्ण ऍडमिशन प्रोसेस जी आहे ती पार पाडू शकता. मित्रांनो, याच्याबद्दल अधिक माहिती मी डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकमध्ये दिलेली आहे, क्लिक करून रीड करायला विसरू नका. तर मित्रांनो, सगळ्यात आता मुख्य एक गोष्ट आहे ती म्हणजे याचे कॉलेजेस. तर आता आपण याच्या कॉलेजेस बद्दल माहिती पाहणार आहोत. मी तुम्हाला महाराष्ट्रातले काही टॉप कॉलेजेस सांगणार आहे, तसेच तुम्हाला भारतातील पण टॉप कॉलेज सांगणार आहे. या दोन्हीमधील फरक काय किंवा ऍडमिशन कसे करू शकता हे पण आपण पाहूया. तर तुमच्या आजूबाजूला एक कॉलेज असू शकतं. तर जर माझ्या व्हिडिओमध्ये किंवा या व्हिडिओमध्ये तुम्हाला नाव झालं नाही तर असं खचून जायचं नाहीये किंवा समजायचं नाही की त्या कॉलेजचं नाव नाही म्हणजे ते कॉलेज बेस्ट नसेल, असं बिलकुल नाहीये. जेही डेटा अवेलेबल आहे त्यानुसार मी ते कॉलेज सांगत आहे. तर जसं तुम्हाला महाराष्ट्रामध्ये पाहायला भेटतं, फर्ग्युसन कॉलेज पुण्यामध्ये, तसेच TMV ज्याला टिळक महाराष्ट्र विद्यापीठ म्हणलं जातं, MIT म्हणजेच MIT ID, तसेच डिझाईन स्किल्स अकॅडमी, विश्वकर्मा क्रिएटिव्ह आय कॉलेज, तसेच एरिना ॲनिमेशन, हे पुण्यामधील काही टॉप कॉलेजेस आहेत. मुंबईमध्ये पाहिलं तर विस्लिंग वूड इंटरनॅशनल सेंट झेवियर्स कॉलेज, एमिटी युनिव्हर्सिटी, माय अकॅडमी ऑफ ॲडव्हान्स क्रिएटिव्हिटी, तर हे मुंबईमधले कॉलेजेस आहेत जे टॉपचे कॉलेजेस आहेत जिथे हा कोर्स ऑफर केला जातो. तुम्हाला भारतामध्ये सुद्धा कॉलेज पाहायला भेटतात. ऑल ओव्हर भारतामध्ये खूप कॉलेजेस आहेत, पण काही कॉलेजेसची मी नावं सांगत आहे तर ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. यामध्ये लोयला कॉलेज आहे चेन्नईमध्ये, तसेच ICAT कॉलेज आहे बेंगळुरू हैदराबाद, चंदीगड युनिव्हर्सिटी, तसेच ND नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अहमदाबादला, तसेच लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी पंजाब आणि सेंट स्टीफन्स कॉलेज दिल्ली. तर हे काही कॉलेजेस आहेत ऑल ओव्हर भारतामध्ये.
महाराष्ट्राच्या बाहेर जर तुम्हाला हा कोर्स करायचा असेल तर यापैकी तुम्ही कॉलेज चूज करू शकता किंवा डू युअर ओन रिसर्च किंवा डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून तुम्ही कॉलेजेस तिथे पाहू शकता. दोन्ही कॉलेजमध्ये फी स्ट्रक्चरचा तुम्हाला जे आहे म्हणजे जे डिफरन्स आहे तो पाहायला भेटतो. महाराष्ट्रामध्ये कमी फी पाहायला भेटेल, महाराष्ट्राच्या बाहेर थोडी हायर फी पाहायला भेटेल आणि दरवर्षी ही फी स्ट्रक्चर जे आहे ते चेंज होत राहतं. तुम्हाला जर अपडेटेड फी स्ट्रक्चर वाचायचं असेल किंवा अधिक कॉलेजेसची माहिती वाचायची असेल जे आपण इथं मेन्शन केलेलं नाहीये तर डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून तुम्ही ही माहिती जी आहे ती रीड करू शकता. तर मित्रांनो आता आपण याच्या कालावधीबद्दल डिटेलमध्ये माहिती पाहूया. मित्रांनो याचा कालावधी तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला भेटतो आणि याच्यामध्ये पूर्णतः मॅक्झिमम जो फोकस असतो तो प्रॅक्टिकल्सवर असतो. याच्यामध्ये तुम्हाला सेमिस्टर पद्धत पाहायला भेटते. एका वर्षामध्ये 2 असे 3 वर्षामध्ये 6 सेमिस्टर पाहायला भेटतात. तुम्हाला बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंतची सर्व इन्फॉर्मेशन 1 बाय 1 इयर दिली जाते. ज्यावेळेस तुम्ही 3 वर्ष कंप्लीट कराल तर तुम्हाला 1 ते 3 महिन्याची इंटर्नशिप सुद्धा असते. ती मॅन्डेटरी असते म्हणजेच अनिवार्य असते. जेही जाहिरातीचे चॅनल्स असतात किंवा ज्याही जाहिरातीचे बनवणाऱ्या ज्याही कंपनीज असतात अशा ठिकाणी तुम्हाला जाऊन काम करावं लागते. म्हणजे जे मीडिया चॅनल्स असतात अशा ठिकाणी तुम्हाला इंटर्नशिपसाठी पाठवले जाते. वर्षाच्या शेवटपर्यंत जर तुम्हाला जॉब मिळवायचे असेल तर तुमचा एक शो रील किंवा डिजिटल पोर्टफोलिओ बनतो. तो डिजिटल पोर्टफोलिओ असणं आवश्यक असतं. तो कसा बनतो तर ज्यावेळेस तुम्ही हे समजा जे इंटर्नशिप्स असतात त्या कंप्लीट करतात, तुम्ही जो डिग्री आहे ती कंप्लीट करतात तर तुमचा एक डिजिटल पोर्टफोलिओ बनतो जो तुम्हाला पुढे नोकरीसाठी कामाला येतो. मित्रांनो अशा प्रकारचा पूर्ण याचा पिरियड आहे. 3 वर्षानंतर तुम्हाला डिग्रीचे सर्टिफिकेट मिळते. जर तुम्हाला प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवायचा असेल, गव्हर्नमेंट जॉब मिळवायचा असेल किंवा पुढे हायर एज्युकेशन मिळवायचं असेल, जर जॉब नाही करायचा अजून पुढे काय शिकायचं असेल तर या डिग्रीचा वापर तुम्ही तेव्हा करू शकता. आता याच्यामध्ये या 3 वर्षामध्ये कोणता सिलेबस शिकवला जातो, त्याचे विषय काय आणि या जॉब्स कोणकोणत्या किंवा हायर एज्युकेशनच्या कोणत्या संधी आहेत ते आपण फर्दर पुढे पाहणारच आहोत. मित्रांनो आता आपण या कोर्सचा सिलेबस पाहणार आहोत आणि सिलेबस पाहिल्यानंतर तुम्हाला क्लिअरन्स मिळून जाईल की ऍक्च्युअली 3 वर्षामध्ये तुम्हाला कोणकोणत्या सब्जेक्टचा अभ्यास करायचा आहे. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता याच्यामध्ये आर्ट अँड क्रिएटिव्हिटी, कम्युनिकेशन इंग्लिश, कम्प्युटर फंडामेंटल्स, फंडामेंटल्स ऑफ मल्टीमीडिया, 2D ॲनिमेशन, तसेच कॉम्प्युटर ग्राफिक्स, HTML बेसिक्स, स्पेशल इफेक्ट्स, तसेच नो लायनर एडिटिंग, इन्फॉर्मेशन सिक्युरिटी, फोटोग्राफी, ॲनिमेशन टेक्निक्स, मोबाईल कम्प्युटिंग, ऑर्गनायझिंग पोर्टफोलिओ, वेक्टर ग्राफिक्स, वेबसाईट डिझायनिंग युझिंग ड्रीम व्ह्यूअर, तसेच कंटेंट रायटिंग अँड स्क्रिप्टिंग अशा प्रकारचे वेगवेगळे विषय तुम्हाला शिकवले जातात. आता हे शिकवले जातात का तर हो, शिकवून सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिकलवर जास्त भर दिला जातो. आता इथं मी जे विषय सांगितलेले आहेत हे खूप थोडे आहेत. जर तुम्हाला डिटेलमध्ये रीड करायचे असतील तर आता स्क्रीनला पॉज करून स्क्रीनवरचे जेही सब्जेक्ट होते ते तुम्ही रीड करू शकता थोड्या व्हिडिओला मागे घेऊन किंवा डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकमध्ये क्लिक करून याचे मुख्य विषय तुम्ही रीड करू शकता. आता हे ऍक्च्युअली काय आहे, ज्यावेळेस आपण या विषयांवर फोकस करतो आपल्याला काय पाहायला भेटतं. नाव तर पाहिली पण यांचं काम काय तर बघा, जेही एडिटिंग सॉफ्टवेअर्स असतात त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती दिली जाते. तसंच तुम्ही जेही डेटा तिथं क्रिएट करणार आहात, जोही तुमचा डेटा असणार आहे त्याला कसं प्रोटेक्ट केलं जातं, त्याच्या मागचे जेही समजा SOPs आहेत ते कशा फॉलो करायचे आहेत या सर्व माहिती दिली जाते. मोठे मोठे फिल्म प्रोडक्शन असतात, ज्यावेळेस ते फिल्म बनवतात त्याचे रील्स पाठवतात म्हणजे त्याला डिजिटलाइज करण्यासाठी वगैरे, तर त्याच्याही कशा प्रकारे त्याला लीक होण्यापासून वाचवलं जातं या गोष्टींचा अभ्यास तुम्हाला शिकवला जातो. जेही एडिटिंग सॉफ्टवेअर आहे त्याची माहिती दिली जाते. तसेच HTML बद्दल जे हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज असते त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती दिली जाते. म्हणजे मल्टीमीडियामध्ये ज्याही गोष्टींची गरज असते तुम्हाला ऍक्च्युली प्रॅक्टिकल्स मार्फत तुम्हाला शिकवलं जातं. आणि ज्यावेळेस तुम्ही हा सिलेबस शिकाल, प्रॅक्टिकल्स कराल, 3 वर्षानंतर तुम्हाला इंटर्नशिपसाठी सुद्धा पाठवली जाते. तिथे तुमचा डिजिटल पोर्टफोलिओ किंवा तुमची शो रील तयार होते जेणेकरून तुम्हाला जॉब जे आहे इझिली मिळू शकतो. मित्रांनो अशा प्रकारचा पूर्ण अभ्यासक्रम आहे ज्या 3 वर्षामध्ये तुम्हाला या कोर्समध्ये पाहायला भेटतो किंवा शिकायला मिळतो. बाकी अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करा विसरू नका. तसेच तुमच्या याच्याबद्दल किंवा वरच्या पॉईंट्स बद्दल कोणतेही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता. तर मित्रांनो आता पाहूया की हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर पुढे तुम्हाला काय करता येतं किंवा पुढे अपॉर्च्युनिटीज काय आहेत, संधी काय आहेत. तर सर्वप्रथम आहे हायर एज्युकेशनची संधी. हा BSc अंतर्गत येणारा कोर्स आहे. पुढे तुम्ही MSc किंवा MBA पण करू शकता. त्यापुढेही तुम्ही जे आहे PhD वगैरे करू शकता किंवा इतर कोणतेही कोर्सेस जे आहे करू शकता. हायर एज्युकेशनला कोणतेही लिमिट नाहीये, पण याच्या मागे तुमचं फायनान्शियल बॅकग्राऊंड कसं आहे, त्याचबरोबर तुमच्या पॅरेंटची परमिशन आहे का आणि जीवनाचा अजून किती वर्ष तुम्हाला जे आहे एज्युकेशनसाठी द्यायचे आहेत हे तुमच्यावर डिपेंड करतं. याचा फायदा काय तर तुम्ही हायर जॉब पोझिशन मिळवू शकता, हायर स्किल्स अचीव्ह करू शकता आणि हायर जो आहे पॅकेजेस अचीव्ह करू शकता. हे डिसिजन तुम्ही तेव्हा घेऊ शकता ज्यावेळेस फ्युचरमध्ये तुम्ही हा कोर्स कंप्लीट कराल किंवा शेवटच्या वर्षामध्ये असाल किंवा तेव्हा तुम्ही तेवढे कॅपेबल व्हाल की हे डिसिजन तुम्ही फ्युचरमध्ये घेऊ शकता.
दुसरं तुमच्याकडे ऑप्शन आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवणं. आता त्याच्यामध्ये प्रायव्हेट सेक्टर कोणकोणते आहेत तर ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. यामध्ये बॉलिवूड, टॉलिवूड, रिजनल अँड लोकल न्यूज चॅनल्स, वेबसाईट्स, गेमिंग इंडस्ट्रीज आणि ॲडव्हर्टायझिंग इंडस्ट्रीज. तर ह्या इंडस्ट्रीज आहेत, याच्या अंतर्गत तुम्हाला वेगवेगळ्या जॉब पाहायला मिळतात. तर ह्या जॉब कोणकोणत्या आहेत तर ह्याच्यामध्ये ग्राफिक डिझायनर, डिजिटल आर्टिस्ट, 3D मॉडलर, स्टोरी बोर्ड आर्टिस्ट, फ्लॅश डिझायनर, टेक्निकल डायरेक्टर, टेक्स्चरिंग आर्टिस्ट, ग्राफिक एक्सपर्ट, गेमिंग डिव्हिजन, VFX एक्सपर्ट अँड व्हिज्युअल आर्टिस्ट अशा प्रकारच्या तुम्हाला जॉब पाहायला मिळतात. मित्रांनो, जर आपण ह्या जॉबकडे पाहिलं तर बघा यांचा जो ॲव्हरेज पॅकेज असतं म्हणजे ॲव्हरेज जो सॅलरी असते ते 30 ते 40 हजार रुपये पर मंथ असते. जर तुम्ही एक व्हिडिओ एडिटर वगैरे असाल तर ते 80 ते 90 हजार रुपये पर मंथ सुद्धा जाऊ शकते. आणि जर तुम्ही एक VFX आर्टिस्ट असाल, जर तुम्ही ॲव्हेंजर वगैरे इतर मूवी पाहिले असतील तर त्याच्यामध्ये VFXचा वापर केला जातो. जर तुमच्याकडे त्याच प्रकारच्या स्किल्स आहेत तर तुमचा जो पॅकेज असेल म्हणजे जो सॅलरी असेल ते 1.5 ते 2 लाख रुपये पर मंथ सुद्धा जाऊ शकते किंवा याच्यापेक्षा हायर असू शकते. कारण ते टॉपचं जॉब आहे. VFX वगैरे हे हँडल करणे, त्याला डिझाईन करणे वगैरे, म्हणजे क्रोमाकीचा वापर वगैरे ह्या खूप गोष्टी आहेत, टेक्निकल गोष्टी आहेत, त्याचा वापर करू शकता. आणि अजून एक तुमच्याकडे पर्याय आहे गव्हर्नमेंट जॉब प्रिपरेशन. तर बघा, जर तुम्ही ही डिग्री कंप्लीट केली आणि जर तुम्हाला वाटले की आपल्याला यामध्ये नाही तर आपल्याला एक डिसेंट गव्हर्नमेंट जॉब मिळवायची आहे तर तुम्ही 3 वर्षामध्ये नंतर जे आहे किंवा शेवटच्या वर्षामध्ये गव्हर्नमेंट जॉब प्रिपरेशन करू शकता. आता गव्हर्नमेंटच्या सेक्टर्समध्ये जॉब मिळतो का तर हो मिळतो. तुम्हाला MPSC, UPSC किंवा रेल्वे बोर्ड किंवा SSC किंवा जेही गव्हर्नमेंटच्या एक्झाम्स जिथं डिग्रीची गरज असते क्लास 1 आणि क्लास 2च्या पोस्टसाठी त्याचं प्रिपरेशन करू शकता आणि एक डिसेंट गव्हर्नमेंट जॉब मिळू शकता. पण लक्षात ठेवा हे तेव्हाच पॉसिबल आहे कारण ज्यावेळेस तुम्ही सिलेबसकडे पाहाल तर याचा सिलेबस कम्प्लिटली डिफरंट आहे. जर तुम्हाला टेक्नॉलॉजीचा रस आहे, एडिटिंग वगैरे या गोष्टी आवडतात, मल्टीमीडियाचा नाद आहे आणि जर तुम्ही MPSC, UPSC कडे पाहाल तर त्याचा सिलेबस कम्प्लिटली डिफरंट आहे, आउट ऑफ जे आहे आपल्या डोक्याच्या बाहेर असं वाटू लागू शकतं. तर ह्या गोष्टी कन्सिडर करून तुम्ही गव्हर्नमेंट जॉब प्रिपरेशन करू शकता. आणि चौथा तुमच्याकडे पर्याय आहे स्वतःचं काहीतरी बिझनेस ओपन करणं. मग तुम्ही YouTube सुद्धा चालू करू शकता, जसं हे तुम्ही YouTube व्हिडिओ पाहत आहात, किंवा तुम्ही मल्टीमीडिया स्वतःची कंपनी ओपन करू शकता, तुमचं प्रोडक्शन स्वतःचं ओपन करू शकता, किंवा तुम्ही फ्रीलान्सर बनू शकता. व्हिडिओ एडिटिंग वगैरे यासाठी तुम्ही चार्ज करू शकता. जर तुम्ही फ्रीलान्सिंग ॲप पाहिले तर खूप सारे मार्केट्समध्ये ॲप अवेलेबल आहे, तिथे तुम्ही तुमचं जे आहे तुमची गिग प्रोफाईल बनवू शकता आणि क्लायंटचं काम करून तुम्ही एक खूप हायर तिथं पैसे सुद्धा अचीव करू शकता, म्हणजे पैसे कमवू शकता, अर्न करू शकता. तर या जे पर्याय आहेत हे तुमच्याकडे अवेलेबल आहेत. पण लक्षात ठेवा या पर्यायाचा तुम्ही तेव्हा चांगल्या प्रकारे वापर कराल ज्यावेळेस तुम्ही हा कोर्स मनापासून कराल, प्रॅक्टिकलवर जास्त लक्ष द्याल आणि या सर्व गोष्टीचा कन्सेप्ट वगैरे किंवा अभ्यासक्रम हा क्लिअर असेल तुम्हाला. ज्यावेळेस तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग जमेल, तुम्ही जे आहे फ्रीलान्सिंग असेल किंवा जेही प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब असेल त्या मिळू शकता. VFX आर्टिस्ट जर बनलात तर खूप चांगलं आहे. VFX वगैरे शिकण्यासाठी खूप जास्त टेक्निकल नॉलेज लागतं, किंवा ज्याही गोष्टी समजा व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर्स आहेत, तुम्ही मोबाईलवर एडिटिंग ही खूप सोपी असते. तुम्ही जर ॲक्च्युली अडोबी वगैरे या गोष्टी पाहिल्यात तर त्या आउट ऑफ सिलेबस वाटू शकतात. तर ते जर सॉफ्टवेअर तुम्ही शिकलात तर ॲक्च्युली तुमच्याकडे एक प्रॉपर स्किल असू शकते, सिनेमॅटोग्राफर वगैरे बनू शकता आणि तुम्ही हायर स्किल अचीव करू शकता. पण तेव्हाच ज्यावेळेस तुम्ही तुमचा बेस जो असेल तो पक्का कराल. तर मित्रांनो, अपॉर्च्युनिटीबद्दल तुम्हाला अधिक माहिती जर रीड करायची असेल तर डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून तुम्ही ती माहिती रीड करू शकता. तर मित्रांनो, लास्ट बट नॉट लिस्ट आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडावा किंवा कोणी निवडू नये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम हा मल्टीमीडियाशी रिगार्डिंग कोर्स आहे. जर तुम्हाला बॉलिवूड, टॉलिवूड जेही फिल्म इंडस्ट्री आहे तिथे जॉब मिळवायचा असेल, तुम्हाला एक VFX आर्टिस्ट बनायचं असेल किंवा UI डिझायनर बनायचं असेल, तुम्हाला हायर जॉब, हायर पॅकेजेस अचीव करायचे असतील, जे आपण ड्युटीज पाहतो लाईक डेटा एंट्री ऑपरेटर वगैरे याच्यापेक्षा काहीतरी युनिक करायचं असेल, जे मी विषय सांगितलेला आहे त्यामध्ये रस असेल, किंवा टेक्नॉलॉजी किंवा जे तंत्रज्ञान आहे त्याची तुम्हाला आवड आहे, तर डेफिनेटली हा कोर्स चूज करा. कोणत्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स चूज करायचा नाहीये? ज्या विद्यार्थ्यांना समजा तंत्रज्ञानाची माहिती नाहीये, ज्या विद्यार्थ्यांना आणून ठेवलेलं आहे डायरेक्टली की हा कोर्स चूज कर, याच्यामध्ये VFX आर्टिस्ट बनू शकतो, तर असं चालत नाही. तुम्हाला इंटरेस्ट असणं गरजेचं आहे. जर तुमचा इंटरेस्ट असेल तरच या कोर्सला ऍडमिशन घ्या, अदरवाईज तुमच्यासाठी दुसरे कोर्सेस अवेलेबल आहेत. तुम्ही तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशननुसार इतर कोर्स पाहू शकता. आपली प्लेलिस्ट चेक करा युट्यूबची, अदरवाईज studyflowcourses.in चेक करा, त्याच्यावरती तुम्हाला ऑप्शन मिळून जाईल. डिप्लोमा वगैरे कोर्सेस आम्ही अपलोड केलेले आहेत, तर फ्युचरमध्ये सुद्धा अपलोड करत आहोत. बाकी कॉलेज पण चांगले चूज करा. जे मी कॉलेज सांगितले त्यापेक्षाही इतर कॉलेज असू शकतात. तुम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तुमचे जे काही प्रश्न असतील ते. जर तुम्हाला समजत नाही की हा कोर्स चूज करू की दुसरा कोणता चूज करू,
तर तुम्ही काय करा की डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्रामची लिंक आहे आमच्याशी, तिथं कॉन्टॅक्ट करू शकता. या कोर्सला चूज करण्याचे बरेच फायदे आहेत. तुमची जागतिक लेवलला ओळख बनू शकते, तुम्ही स्वतःचा ब्रँड बनू शकता, ॲज अ फ्रीलान्सर म्हणून काम करू शकता, इतरांपेक्षा काहीतरी वेगळं तुमच्याकडे स्किल्स असू शकतात. तर या गोष्टी कन्सिडर करून जे आहे हा कोर्स चूज करा. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओवर जर लाईक नसेल केलं तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.